बरं का मंडळी, बेसन हा असा पदार्थ आहे जो कशामध्येही ॲड करा त्याची चव त्या पदार्थाची वाढवतोच आणि त्याचबरोबर त्याचा एक वेगळा पदार्थही बनतो, कारण त्याला एक स्वतःची अशी टेस्ट असते। तर चला मंडळी, मी अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज तुम्हाला याच बेसनपासून मी मस्तपैकी एक चमचमीत आणि झटपटीत होणारी भाजी दाखवणार आहेत। आणि आपल्याला माहितीच आहे वांग्याचं भरीत हे सगळ्यांना आवडतं, तर वांग्याचं भरीतच दाखवणार आहे मी, पण एका वेगळ्या पद्धतीने। ते इथे बघू शकता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे आणि मी इथे 5 वांगी घेतलेली आहेत। याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा आपण बेसन जे भाजून घेतलं होतं ते आता याच्यामध्ये मी ॲड करते। आता हे बेसन मी आधीच भाजून ठेवलं होतं आणि थंड करून घेतलेलं आहे। बेसन गरम गरम एकदम ॲड करायचं नाही, थंड करून ॲड करायचं। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूयात। तर याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट ॲड केलेले आणि याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करूयात 1 चमचाभर। आता याची आपण मस्तपैकी एक मिश्रण बनवूयात आणि ते आपण या वांग्यांमध्ये भरायचे। पण याआधी आपण वांगी कट करून घेऊयात, कारण वांगी कट केलेली नाही। त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेते मी आणि हे आपण बाजूला ठेवू आणि आपण वांगी कट करून घेऊयात, कारण वांगी आधी कट करून ठेवलीत आणि आपण हे मसाला तयार करत बसलो तर वांगी काळी पडतात। म्हणून आधी मसाला तयार करून घ्यायचा आणि मग वांगी कट करून घ्यायची आणि लगेचच ती पाण्यामध्ये टाकायची, धुवून घ्यायची आणि मग कट करायची आणि मग पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे जेणेकरून आपण कट केल्यानंतर वांगी लगेच भरू शकतो। आता मी इथे ही 5 वांगी कट करून घेतलेली आहेत आणि आता आपण हे मसाला मिक्स करून त्याच्यामध्ये भरूयात। तर इथे मी छानपैकी हा मसाला मिक्स करून घेते आणि थोडा मॅश करून घेते, कारण कांदा टोमॅटोला मस्तपैकी आपलं बेसन आणि शेंगदाणा हे छान मसाला लागला पाहिजे, याची चव असते। आपल्याला जर मसाले वाटण घाटण करायचं नसेल ना आणि झटपट वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही पटकन असं वांग्याचं भरीत बनवू शकता आणि टेस्टला एक नंबर लागतं। चला मंडळी, आता हे वांगी मी भरून घेते सगळी आणि चांगली दाबून दाबून भरून घ्यायची, कारण मसाला हा जरा फडफडीत असतो ना, कांदा वगैरे तर बाहेर निघू शकतो, पण बेसन असतं ते बेसन याला बँडिंग करतं। तर आपलं हे भरून झालेलं आहे आणि थोडासा मसालाही आपला राहिलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून घेते आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकले, थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेत। कढीपत्त्याने भाजीला एक छान अशी चव येते। आपण ही भरलेली वांगी याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि छानपैकी यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। आपली वांगी छान आपण सोडून घेतली आहे तेलामध्ये आणि ही आपण छानपैकी फ्राय करून घेऊयात दोन्ही साईडून, कारण वांगी तेलामध्ये छान फ्राय केलीत ना की ती पटकन शिजतात आणि कोवळी वांगी आहेत ही। भरीतला ना नेहमी तुम्ही कोवळी वांगी घ्या, बघा, चेक करा, हिरवा देठ असला पाहिजे आणि वांगी एकदम छोटी छोटी असलीत ना तर त्याचं भरीत खूप छान होतं। आता हा राहिलेला मसाला मी याच्यामध्ये ॲड करते आणि आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊयात। आणि आपलं शेंगदाणे तर भाजलेले आहेत आणि बेसनही भाजलेले आहे, फक्त आपली भाज्या ज्या आपण कापून घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो हेच आपलं कच्चं आहे। तर जास्त आपल्याला याला कष्ट करावे लागत नाहीत की हे शिजलं पाहिजे, बेसन हे झालं पाहिजे, काही गरज नाही, कारण आपण हे ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे आणि ही झटपट होते भाजी। पाहुणे आलेत, 15 मिनिटामध्ये आपलं जेवण रेडी होऊ शकतं ही भाजी करायला घेतली तर, भाजीची टेस्ट पण एक नंबर लागते, तुम्ही नक्की करून बघा। तर मंडळी, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि छानपैकी आपण हे वांगी शिजवून घेतलेले आहेत। बघू शकता भाजीचा कलर आणि भाजीची टेक्स्चर बघू शकता किती मस्त आलेलं आहे, ग्रेव्ही एक नंबर झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण वरून छानपैकी कोथिंबीर ॲड करायची आणि आपलं वांग्याचं भरीत तयार आहे। चला मंडळी, बघू शकता आपली वांगी मस्त अशी अक्की अक्की राहिलेली आहेत। आता याच्यावरून मी कोथिंबीर ॲड करते आणि आपण आपलं ताट वाढायला घेऊयात। छानपैकी कोथिंबीर थोडी मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आणि आपण ताट वाढायला घेऊयात। आज मी ताटामध्ये माझ्या आहे भाकरी, वांग्याचं भरीत, डाळ आणि भात, मस्तपैकी सात्विक जेवण झटपट झालेलं। मंडळी, तुम्ही ही भाजी करून बघा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी जेवून घेते, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।